नको नको मना गुंतू माया नको नको मना गुंतू माया मना गुंतू माया
नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबा राहू दे चालू. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसो रे भले भले, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचूया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमः ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दुर्पावन झालो चराचरी. आता नम सदु सज्जना जिने कराला उपकाराच्या परोपकारासाठी देव कष्ट विधी स्वधर्म सांगत या चरण. आता नम जनक जननी हा देव उत्पन्न जय पासोडी, सदावत निरत करुणे सत्कार्यास लागला. आता नम रंग भूमिका कीर्तने वेती लोका, टाळा मृदंग श्रुती देखात माझे दंडवत. मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. संत श्रेष्ठ महान भगवत भक्त वारकरी संप्रदायातील कळसरूपी गेल्या जाणारे वैराग्याचे मूर्तिमत पुतळे, पंचम वेदाचे निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधो कणकई कुमार बोलबा काकांचे सुपुत्र
पंचम वेदाचं ज्यांनी लिखाण केलं ते जगद्गुरु तुकोबा आहे. यांचा फार चरणाचा नाही, 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. हा अभंग कुठं कुठं 5 चरणाचाही म्हणला जातो. एक चरण आगाव टाकलं याच्यात. सोडविना बंधू पाटीलची बहीण, पण गात्याला 4च चरणाचा आहे. बरोबर आहे. म्हणताना 4च चरणाचा म्हणत चला. संतांच्या वाङ्मयात आपलं मनचं काहीतरी काही घालायचं. गात्याला 4 चरण, मग सोडविना बंधू कुठून आला असेल? कुठून आला असेल? मात्यातूनच आला असेल की. असा 4 चरणाचा अभंग उपदेश पर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाला या अभंगाद्वारे उपदेश करतात. कुणा उपदेश करावा, कुणाला करावा, करणाऱ्याची पात्रता काय, ऐकणाऱ्याची पात्रता काय, उपदेश केल्याच्या नंतर फायद्याचा आहे का, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कोण उपदेश करावा? उपदेश कुणीही कुणालाही केला तरी चालतो. पाटील कुणी कुणाला. बापानं मुलाला उपदेश करावा का? हो करावा का नाही? जाऊ द्या, तुम्ही आमच्या पार्टीत यावं, तुम्हाला विचारणार काय ठेवून निघून जासाल. बापाला उपदेश मुलाला करावा का नाही करावा? करावा. मुलाला बापाला उपदेश करावा का नाही करावा? करावा. आपल्या पार्टीतलं कोणी बोलायचं नाही. आता पार्टी सोडलो म्हणजे सोडलो, दुसऱ्या पक्षात प्रवेश झालाय. इकडेच विचारलं, पोरानं बापाला उपदेश करावा का नाही? करता येणार. माईनं पोराला उपदेश, पोरानं माईला उपदेश करता येत नाही. कशावरून म्हणता करता येत नाही? वयावरून का संबंधावरून? कळालं तर कीर्तन पाटील, कळणार का तर कीर्तन करायला पुरलेलं बरं. हो चुकते का म्हणजे काय? कशावरून आईनं मुलाला उपदेश करू नये, आईनं मुलाला करावा, मुलाला आईला करू नये? कशावरून? मुलानं आईला उपदेश करावा, आईनंही मुलाला उपदेश करावा, बापानं मुलाला उपदेश करावा, मुलानं बापाला उपदेश करावा, कीर्तनकारानं बसलेल्या लोकांना उपदेश करावा, आणि बसलेल्या लोकांना कीर्तनकाराला उपदेश करावा. उपदेश कुणीही कुणालाही केलं तर चालतो, फक्त फायद्याचा राहा. काही काही गोष्टी बापाला कळणार ते पोराला कळते. बापानं 500 रुपयाची चिल्लर करून आणली, अंगठीचा बाप 500चे चिल्लर करून आणले. 50 रुपयाचा बाजार घेऊन 450 परत द्यायचं, दुकानदाराने 420च दिले. आता पोरग बापाला म्हणेल की नाही आणून दाखविल्यावर, आमच्या बाबाला काही कळत ना, आमचा बाप नुसता येणार आहे, बाबा तुम्हाला काही कळणार? त्या काळात शिक्षण शिकायचं होय, 450 याचे, पण किती आले? 420 आले. या अलीकडचं उदाहरण झालं. इथून भागवतात चला. पोरानं बापाला उपदेश केला, गोकर्णानं आत्मदेव नावाच्या मनाला उपदेश केला, प्रल्हादानं
केला. हे झालं बापाचं. कपिल मुनीनं देवहूती नावाच्या आईला उपदेश केला. पितामह भीष्माने युधिष्ठिराला उपदेश केला. उपदेश कुणीही कुणालाही केला तरी चालतो, पण तो फायद्याचा असला पाहिजे. एक का करावा करण्याची काही गरज काही नाही. आपल्याला पटलं तर करावा. कुणासमोर करावा? अधिकार तैसा डावी याला मार्ग. पुढच्याचा अधिकार बघून आम्ही उपदेश केला पाहिजे. लहान्यासारखा लहानाला, मोठ्यासारखा मोठ्याला, वृद्धासारखा वृद्धाला, स्त्रीसारखा स्त्रीला, पुरुषासारखा पुरुषाला, सगळ्याला सारखा उपदेश माझ्या मतीनं करता येत नाही. केला उपदेश तरी तो पेलत नाही. मोगलाजी मामा ऐकणारे जर हिशोबात असले तर पकवास ज्याला कळतो पुढच्या लोकायला पकवास कळावा, तर आपण काय तर चक्रधार विग्रह टाकून वाजवावं. पुढच्या लोकांना काहीतरी गायनातलं कळाव, त्यावेळी आपण त्याच्या पुढे राग रागिण्या लोटिशन गावावं. पुढच्या लोकांना वेदांतातलं कीर्तन कळाव तर वेदांतातलं कीर्तन करता बी येतं. पुढच्या माणसांना अध्यात्म नावाची वस्तू कळाव, पटवून सुद्धा देता येते. म्हणजे पुढच्या व्यक्तीवर अवलंबून आहे. कारण स्वीकारण्याची क्षमता असल्याशिवाय त्याच्यावरती ओझं टाकता येत. गाडीची पाशिंगच 10 क्विंटलची. सोपं करून सांगतो, गाडीची पाशिंग 10 क्विंटलची. 50 क्विंटल ओझं त्या गाडीवर लादलं काय होते? मोडून जाते. मग मोडून जाण्यापेक्षा 10 क्विंटलच्या ऐवजी 12 टाकलं तसं पाडलं. 50 एडपटानं टाकू नाही. ज्याला कळणार त्याच्या पुढे गाऊ नाही. ज्याला कळणार त्याच्या पुढे सांगू नाही. ज्याला कळणार त्याच्या पुढे वाजू नाही. मग या लोकांना कळणार काय? कमाल झाली. एवढ्या लोकांना येडे केले किंवा तुम्ही हे जाणते लोक आहेत, जाणतेच. म्हणून म्हणतो उपदेश करत असताना त्या व्यक्तीची वस्तूची लायकी बघून उपदेश करावा लागतो. पण करणाऱ्याची पात्रता फुल पाहिजे. फुल कुणी कुणालाही करायला जमत नाही. नाथ महाराजांच्या जवळ एक बाई आली आपल्या पोराला घेऊन 2-3 वर्षाच्या. नाथ महाराजांना म्हणायला लागली, महाराज माझं पोरग लई गुळ खावं म्हणजे. आले बघा लई गुळ खावं म्हणजे काय त्याला समजून सांगा. कुणाला? नाथ महाराजाला. नाथ महाराज त्या मुलाला म्हणायला लागले, म्हणे बाळा 8 दिवसाच्या नंतर माझ्याकडे ये. तिच्या आईला बी सांगितलं 8 दिवसाच्या नंतर घेऊन या. 8 दिवसानंतर फिरून ती बाई आली मुलाला घेऊन. मुलात महाराज म्हणायला लागले, गुळ खाऊ नये, गुळ बरं आहे ना. पोटात गांडूळ होते, भीती दाखवायला सुरुवात केली, आतडे तुटते. अति गोड खाण्याने शुगर होण्याची शक्यता असते, खाऊ नये. बाई म्हणली, महाराज मला काय दोरी घालत्यापैकी वाटलंय, काय भस्माला मन करत्यापैकी वाटलंय. हे सांगायचं 8 दिवसाखाली काही जमत नव्हतं का? म्हणजे नाथ महाराज म्हणले, बाई 8 दिवसाखाली मी सांगलो असतो, पण मीच गुळ खात होतो. म्हणले मला रोज 2 खडी गुळ खायची सवय होती. मग मी 8 दिवसात गुळ खाणं बंद केलं. आणि मग आज उपदेश करण्याच्या लायकीचा मी झालो. म्हणजे उपदेश करण्यासाठी सुद्धा स्वतः आधी वागावं लागतं, मग जगताच्या पुढे मांडता येतं. माझ्यासारख्या येडपटानं उपदेश केला तर जमल का?
होय मोगलाजी मामा, जमल जमल की नाही बाबा? माझ्यासारख्या एडपटानं उपदेश केला तर जमल काय? तुमच्यासारख्या वृद्ध माणसानं ऐकाव, माझ्यासारख्या कालच्या कार्ट्यानं सांगाव, जमल काय हो? जमते की नाही? जमते की जमते म्हणत तर सांगतो म्हणा, तर सोडलो कंबर मी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 6व्या दिवसाचे कीर्तन शिवाय उपदेश परत पाहिजे. आता मला काय उपदेश करायला जमणार, पण तुकोबारांनी केला ते सांगण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात उपदेश कुणाला करावा, करणारा कसा असावा, करणारा कसा का असना, करणारा कसा का असना, उपदेश मात्र महत्वाचा आहे. आणि तो महत्वाचा उपदेश जर करत असेल तर आम्ही तुम्ही ऐकायला काही हरकत नाही. ऐका, नारळवरून दिसायला कसं, अय बारक्या काय झालंय, नारळवरून दिसायला कसं, नारळ हो बघाय नाही नारळ, तुला बोललो ते काय म्हणा बोलला ते नारळ, नारळ नारळ बघायला नाही, वरून कसं दिसायला, केस केस वरून दिसायला बरं का, त्याचं बुरकांड काढल्यावर पुन्हा नारळ कसं, तळत कवटी त्याची, असं फेकून मारलं तर कुणाचाही जीव जाईल, एवढं कठीण. पण त्याच नारळाला जर फोडलं तर आतमध्ये काय मिळतं आपल्याला, गोड खोबरं खायला मिळतं. म्हणून नारळ वरून दिसायला कसलं का, कवटी सा पाहू नये पात्रावळी, कवटी सार नारळी, वरच्या कवटाला बुरकंडाला बघून नारळ खराब म्हणायचं नाही. त्या नारळाचं बुरकंड काढा, त्याची कवटी फोडा, मग गोड खोबरं खायला मिळतं. आपल्याला महत्व कशाशी, कवटीशी. तसं महाराजावरून दिसायला कसले, असायला कसले, त्या कपडे कसले घातलाय, पटका कसला बांधलाय, कशामध्ये बसून आलाय, हे नाही झालं आजकाल. महाराजांना 4 चाकी गाडीतच यावं, महाराजांना अंगावर काळा पिवळा निळा कोट घालावा, महाराजांना रंगीबेरंगी पटके बांधाव, महाराज दिसायला दबर दुबर राहाव, महाराजाला इतभर 4 बोट दाढी राहाव, चुरी घालाव, महाराज दिसण्यावरून जर ठरले असते तर पहिलवान काय खराब दिसले असते का, दिसण्यावरून महाराज ठरविता येत नाही, पण लोक ठरविते. मला तर महाराज कुणीच म्हणणार, जे लोक मला महाराज कीर्तन करताना बघितले तेवढेच लोक महाराज म्हणतात मोगलाजी मामा. आणि तो नवीन लोकांच्या पुढे गेल्यावर
आज कीर्तन कोणाचं हो? मी पुढे बसून राहला. आज कीर्तन कोणाचं आहे? राजूरकर कृष्णा महाराजचा. बरोबर आल्यात की हे काय नव्हत का हे असले राहतात की अंगण आहे. मी एकदा कर्नाटकात कीर्तनाला गेलो आमच्या मोगलाजी मामाला घेऊन. आता आमच्या पार्टीत येतो. आता माझी गाडी मीच चालितो. माझी गाडी आहे मीच चालितो. मी गाडी चालवून मोगलाजी मामा बाजूला बसली. त्या गावात गेल्यावर फोन लावलो. नवीन गाव. मला तरी बघायला नाही त्याला मी बघायला आल्या म्हणून आता आलो. महाराज म्हणले 10-12 कार्यकर्ते मंडळी आले. मोगलाजी मामाचं दार काढले. तैलाच घेऊन चले. मी म्हणतो मीरा तू ड्रायव्हर आहेस. तैल दिसत्यात मी महाराजावर दंडाला किंमत. मी महागी उगत बिचारा बॅग घेऊन चललो. काय करू माझं नशीब फुटकं. घरी गेल्यावर पाट्यावर उभा टाकून पाय धुळे. त्यामुळे वारकरी माणूस जीव दे आपलं काय. मला पाणी सुद्धा दे नाही कोणी पाय धुवायला. मजमी घेऊन धुवलो. आमच्या मामाला डोसक्यावड्या पलंगावर बसविले. मला चटई सुद्धा नाही. धुईला बसलो. खायला तैला काजू बदाम. मला फुटाणे सुद्धा नाही. म्हणलो मामा द्या 4 काजू. तुझ्या नशिबात नाही रमडले मला. या काय करू आता. कीर्तन चालू झालं. रामकृष्णारी घेतल्यावर लोक म्हणजे महाराज बाबा पटका. मामा म्हणले महाराज मी हवं ते होय. लोक म्हणले असला महाराज राहते की. आता काय महाराजांना काय लुगडे सावकान कपड्यावरून महाराज ठरविता येत नाही. शरीरावरून महाराजाला ठरविता येत नाही. दिसण्यावरून ठरविता येत. स्वयंपाक सुगरण बाईनं केला हे चवीवरून ओळखीता येते की बाईच्या दिसण्यावरून. चवीवरून दिसायला पोरगी सुंदर 1 नंबर इंजिनियरनं पसंत केली. आमच्या रावसाहेब पाटलासारखं एक सोयरिकीला गेले होते. ते म्हणले पोरगी इंजिनियरनं पसंत केली आमच्या पण पोरीला स्वयंपाक नंबर 1 पुरणपोळीचा करते म्हणजे लटकच. हिला पिठला हवा येणार. पुरणपोळीचा नंबर 1. असली माणसं जुनी काय कमी राहतात का. मुलीच्या दारालाच पाय लावलं ते खरं म्हणलं पुरणपोळीचा स्वयंपाक. सोयरी पक्कीच. तिला काहीच करून माहित नाही. बिचारी कष्ट पाणी ठेवून तांदूळ मध्ये घातली. आता म्हणली तांदळाला आदलीभर मीठ किती घालावीला माहित म्हणली भाऊजाईकडे जावा. वहिनी म्हणत गेली. वहिनी म्हणली आदलीभर तांदळाला मीठ घाल पाहिलीभर. हिला काय टाकली पाहिलीभर. स्वयंपाक तयार झाला. पहिला घास बाबन पुळली पण घेतल्या बरोबर म्हणला फेकून द्या तिकडे. अनुभवात पाहिजे. स्वयंपाक बनविणाऱ्या बाईला दिसण्यावरून नाही. स्वयंपाक सुगरणीने केला हे चवीवरून दिसण्यावरून अजिबात नाही. आम्ही तुम्ही वारकरी असण्यावरून की दिसण्यावरून. असण्यावरून हो दिसण्यावरून काही नाही. बघा तुम्ही आजही पंढरपूरच्या वारीत येऊन बघा. आळंदीमध्ये लेवलेला शर्ट वाकरीच्या रिंगणातच टाकून द्या. तेल ठेवायचं तेच ठेवायचं. आमचं रोज वेगळं. वेगळीच नक्की. वेगळीच उपरणी. वेगळाच पटका. रोज वेगळंच आमचं एक सोंग. असण्यावरून वारकरी नाही. उन्हाची 10 लागली की दिंडी 2 हात मागे नेणं 5 हात पुढे.
वारकरी असण्यावरून दिसण्यावरून नाही, उपदेश करणारा सुद्धा असण्यावरून. मला सांगा तुम्ही, म्हैस दिसायला कसली का असणार, हो, मेटार असो, झापराबाजी असो, महावारी असो, गावरान असो, वाकड्या शिंगाची असो, फेंगडी असो, शेपूट नाही ते राहो. म्हैस काय दूध खराब देते काय? फेंगडी तसलंच देते. मेटार, लंगडी, म्हशीचं दूध सारखंच. बर, गावखोरी फिरली म्हणून तिच्या दुधात काही फरक हो? चुकलंय काय म्हणजे काही? दुधात काही फरक पाहे पा, दूध पवित्र आणि गोड कसली का असना म्हैस, दूध मात्र पवित्र आहे. म्हणून म्हशीला बघायचं नाही, दुधाला बघा. उपदेश करणाऱ्याला बघायचं नाही, काय केलंय ते बघा. तुकोबाराय सांगतात, तुम्ही केला तरी चालतो, पण आपल्याला उपदेश करता येत नाही. तुकोबाऱ्यासारखे महात्मे उपदेश करतात. महाराज काय उपदेश केला? बारक्या माणसाला वेगळा, पुढी मोठ्याला वेगळा, तरुणाला वेगळा, स्त्रियांना वेगळा, पुरुषांना वेगळा. मी बोलून गेलो, प्रत्येकाला उपदेश सारखा जमत नाही. पण तुकोबारांनी विचार केला, तुकोबारांनी मंथन केलं विचाराचं, आणि तुकोबारांनी शब्द शोधून काढला. लहानाला, मोठ्याला, बारक्याला, म्हाताऱ्याला, आत्ता चौघाच्या खंड्यावर जाणार आहे त्याला सुद्धा लागू पडा. आता आईच्या पोटातून निघालेलं बाळ त्याला सुद्धा लागू पडावा. असा उपदेश करायचा असेल एकाच शब्दात तर तुकोबारांनी हेरलं कोणाला? तुकोबारांनी सगळ्या इंद्रियाचा राजा मन, त्या मनाला हेरलं. आणि तुकोबाराय त्या मनाला उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या
महाराज त्या मनाला उपदेश करतात. ते मन स्त्रीमध्ये आहे, ते मन पुरुषात आहे, ते मन वृद्धात आहे, ते मन तरुणात आहे, ते मन बाळात आहे, ते मन प्रौढात आहे, ते मन सगळ्यात आहे. हं. मन प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. महाराज म्हणतात या दस इंद्रियाचा राजाच मन आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचा राजा मन आहे. मनाजी पाटील देहगावचा राजा. या देहगावचा राजा मन आहे. मनानं सांगावं तर इंद्रियानं कार्य करावं. मनानं सांगणं गेल्यावर इंद्रिय कार्य करीत नाही. मन मालक आहे. बर मन मालक आहे. प्रत्येकात मन एक आहे का 2 आहे? तो 2 किती? 2 आहे. 2 वा वा वा. कोणकोणते? वारे वाघ. असं करावं नाही. नाव आहेत की नाही त्याला काही? बरोबर आहे होत. तुमच्यात नाही 2 म्हणा. एक मन म्हणते कीर्तनाला जाऊ. वारे वा वारे वा ज्ञान मांडोकडे माय शपथ वाघ. काय वाघ आहे? नमस्ते. 2 मन 2. त्या 2 मनाचे नाव आहे का? एक मन आहे चेतन आणि दुसरं आहे अचेतन. शुद्ध सांगणं झालं. बाबाचं सांगणं म्हणजे आपल्या ढोबळ भाषेत सांगणं. मन 2 आहे. प्रत्येकाला 2 मन आहे. परमानानं सांगायचं जात आहे का? आपण पुराव्याशिवाय बोलत नाही. खरं तर कीर्तनकारानं पुराव्याशिवाय बोलू. आमच्या वैजनाथ आप्पा म्हणले कीर्तनकाराला पुरावा नसलं तर महाराज पुरावा. पुरावा महत्वाचा. 2 मन. महाराज एका ठिकाणी सुंदर वर्णन आले बघा. मनुराजा एक देह पुरी Thank you.
असे नांदतो त्याशी जोगी नारी. एक म्हणतो कर, दुसरं म्हणतो नको. लोकांचं कशाला सांगू, मदत सांगतो. मंदिराच्या पुढून रस्त्याने जाता जाता 500 रुपयाची नोट मंदिराच्या पुढी पडली होती. मी रस्त्याने जात असताना माझ्या डोळ्याला दिसली. देवाच्या मंदिराच्या पुढी पडलेली नोट माझ्यासारख्या महाराजांना घ्यावाव काय? घ्यावाव काय माझ्यासारख्या महाराजांना? घेऊ नये. पण एक मन म्हणते 500 रुपयाची नोट होय, बैबाना इळभर काम करावं लागते 500 रुपयाला, उचल. दुसरं मन म्हणते नको, देवाच्या दारात पडलेली नोट आपण उचलू. पहिलं म्हणते ते काय बी म्हणते उचल. उचल म्हणल्यावर जवळ जाऊन इकडी तिकडी बघून कोणी नाही, असा धोतराचा घोळ वरी टाकून असं करीत खाली गप्पन वाकून पाटण खिशात घालाव काय माझ्यासारख्या खिशात 500ची घालू नये. पण मन बावळट आहे महाराज, मना इतकं बावळट काहीच नाही. मन महाराजाला सोडीना, मन पोतराला सोडणार, मन बाईला, गड्याला, शाण्याला, येड्याला, मन कुणालाच सोडित नाही. मनासारखा दुसरी वस्तू या आपल्या शरीरामध्ये नाही. ह्या मनानं अनेकांचा घात केला महाराज. कारण या मनामध्ये 10 ज्ञानेंद्रिय, 10 कर्मेंद्रिय, 11वं मन. किती जण झाले? 11 जण झाले. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन, 11 झाले. एकाला 3-3 पोरे, 3-3 पोरं सांगितले. काम, क्रोध, मन, मत्सर, दंभ, अहंकार, 6 पोरं. अशा म्हणजे तृष्णा, कल्पना, वासना, 6 पोरी. कारभार धनुस आहे का? 11 12 23 माणसं म्हणजे 22 माणसावरचे अधिराज्य करत ते मन. मनाने विचार केला तर महाराज काम खवळतो, मनाने विचार केला तर क्रोध खवळतो, मनाने विचार केला तर अहंकार येतो, मनाने विचार केला तर बुद्धी फिरते, मनाने विचार केला तर आशा निर्माण होते, मनाने विचार केला तर द्वेष निर्माण होतो. या सगळ्यावर राज्य करत ते मन आहे.
त्या मनाने विचार केला तर सगळ्याच गोष्टी होतात. तर मनाने विचार करावा लागतो, मात्र मन विचार करायला तयार होत नाही. ज्याचं मन विचारात आहे, ज्याचं मन आपल्या आवाक्यात आहे, त्याचा सुद्धा होऊ शकतो. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण आधी मन घ्यावे हाती, मग पूजावा गणपती. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल मग येई पिकावर. मन बावळट आहे, काकड्यात प्रमाण आले बघा. भलतिया धावे सैराट, या मनाला शब्द आला महाराज. मन सैराट आहे, सैराट. मना इतकं सैराट काहीच नाही. एक काल निघाला मराठीतला सैराट, पण आमच्या तुकोबरांनी त्या काळात सैराट नावाचा शब्द कुणाला टाकला? मनाच्या विषयी वापरला महाराज. एवढं मन. चला, मनाच्या सोबत वास्तव्य करणारा काम, काम साधा आहे का हो? काम अजिबात साधा नाही महाराज. काम कामाला लहानात घेऊच नका. कामानं अनेकांचा फडशा पाडला. कामाजी कोतवाल या काम नावाचा विषय साधा नाही. या कामानं अनेकांना नाडलं. मन नावाचा विषय अजिबात सोपा नाही. क्रोध नावाचा विषय अजिबात सोपा नाही. या मनानं आणि कामानं मिळून मी म्हणणाऱ्याला पाडलं. ऐका, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कोण केली बाबा? 60,000 वर्ष तपश्चर्या कोण केली? माझ्या बापाने केली. साधू संतांनी केली. नाव त्याचं काही? साधू संतानच. दाड्या कोणाला केल्या? दाड्या. अरे वाह, 60,000 वर्ष तपश्चर्या केली
सांगायचं. तुम्ही एकच सांगा मला दोन आहेत म्हणून. वरचं कोण सांगावी? हे सगळे सांगणार आहेत तुम्ही तर सांगावं नाही मला. हा, मला पाठिंबा तुमचा पाहिजे. मला याचं काय देणं नाही. हा, आपलं माणूस राहावं किती केलं तरी. आपल्याचा फायदा पडेल ना दुसऱ्याचा. हा, आपला माणूस राहावं. मला आजच आपला माणूस भेटले राव सापडला. आता भेटलंच नव्हतं. हा, 7,000 वर्ष तपश्चर्या केली. कोण? विश्वामित्र ऋषीनं. काय ताकद आली होती हो महाराज. सगळं निर्माण केलं. सगळं. फुलासारखे फुलं, तांदळासारखे तांदूळ, उडदासारखी उडीद, मुगासारखी मूग, घरासारखी घर, पृथ्वीसारखी पृथ्वीच तयार केली. फक्त माणूस तयार करायचा राहिला होता. काय तयार करायचा राहिला होता? माणूस. फक्त माणूस. ते माणूसही तयार करण्याच्या मार्गात विश्वामित्र ऋषी होते. त्यावेळी इंद्रानं सभा बोलावली आणि सभेत सांगितलं विश्वामित्र ऋषीनं सगळी सृष्टी निर्माण केली. मी काय करू सांगा. त्यावेळी देवादिकाच्या सभेमध्ये इंद्राला सांगितलं तुझ्या दरबारामध्ये नाचणारी रंभा तिला विश्वामित्राकडे पाठवून दे. दिली पाठवून रंभा. रंभा जाऊन विश्वामित्राच्या पुढे नाचायला लागली. विश्वामित्र ऋषीने नुसते डोळे उघडले महाराज. रंभेकडे बघितलं आणि विश्वामित्र ऋषींचा काम जागा झाला. मनामध्ये काम जागा झाला आणि रंभे मागे झाला पुत्रा. विश्वामित्र ऋषी सारख्या माणसाची हाल अशी झाली. इथं आमचं तुमचं कसं होईल हो? कठीण आहे. विश्वामित्राने निर्माण केलेली भाषा आज आपण आता बोलतो. तेव्हा विश्वामित्रानं मारलेली पाचर अजून निघाली नाही. आता बोलतो आपण विश्वामित्राची भाषा. कोणती भाषा आहे तुम्हाला माहित आहे का? विश्वामित्राची भाषा माहित आहे का तुम्हाला? माहित नाही कोणालाही. विश्वामित्रानं निर्माण केलेली भाषा हो बाबा. तुम्हाला सगळ्याला याच्यावर मला बाबाकडे जावं लागते. विश्वामित्रानं निर्माण केलेली भाषा आहे का नाही? सांगू की? सांगतो परी 10,000 घेतो. फुकट सांगू का? आपली माणसं म्हणून फुकट सांगतो. तुमच्या इमानदारीने किती बी द्या. सगळे 50 दिल्या तर सुद्धा भरती होती. पण हे माहीत मिळायचं नव्हे. आता जे मी सांगालो ते आपण रोज बोलतो पाटील. रोज विश्वामित्रांनी निर्माण केलेली भाषा रोज बोलतो. पण हेच होय म्हणून आपल्याला माहीत नाही. आता मी सांगतो की माहिती ऐका. विश्वामित्रांनी निर्माण केलेली भाषा कोणती? लोक म्हणते बघा 8-8:30 वाजलं की आलाय काय महाराज फिराज. मला महाराज माहित आहे. फिराज कसला राहते? टाळकरी फिरकरी घातल्या कामाय भाजी फिजी भाकरी फुकरी मैफिक पकवाज फिकवाज. माणसं फिरसं आल्यात की नाही? मला माणसं माहित आहे. फिरसं कसली राहतात? रोज बोलतो की आपण की विश्वामित्रानं निर्माण केलेली प्रतिभाषा अजून तवा मारलेली पाचर निघाली. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की उगं आहे म्हणा का? पटलं तरच म्हणा. विश्वामित्रानं तवा निर्माण केलेली प्रतिभाषा आज आपण बोलतो. मग साधे वाटे का होते? नाही महाराज. सामर्थ्य साधन होतं. तशा माणसाला घातलं. एका ठिकाणी भारूड आलाय बघा. येडका मदान
येडका साधा नाही महाराज. काय नावाचं येडक्यानं धडक मारली रावणाला? धडक मारी रावणा. हं. महाराज येडका साधा नाही. रावण काय साधा माणूस होता का हो? रावणासारखा भक्त या पृथ्वी तलावर अजून झाला नाही. समज काढा, रावण नीट नव्हता म्हणायचा. रावणासारखा 4 वेद मुखोद्गत असलेला ब्राह्मण अजून जन्माला नाही. ऐका सांगतो तुम्हाला, माझ्या शंभू महादेवाला घरच नव्हतं. विश्वकर्म्यानं शंभू महादेवाला सुंदर अशी सोन्याची नगरी बांधून दिली राहायला. शंकरानं विचार केला, विश्वामित्रानं नगरी बांधली, पण या घराची वास्तुशांती करावं लागल. वास्तुशांतीसाठी ब्राह्मण आणायचा कुठून? त्यावेळी शंकरानं विचार केला, ब्रह्मदेवाचा पुत्र, ब्रह्मदेवाचा नातू, उकले मजरी नका, ब्रह्मदेवाचा नातू रावण 4 वेद मुखोद्गत आहेत. त्याच्यासारखं वास्तुशास्त्र दुसऱ्याला माहीत नाही. त्या रावणाला वास्तुशांतीला बोलविलं. वास्तुशांती झाली, माईला झोप लागली लागली नाही, लागत होती. आता ऍक्सिडेंट होता होता वाचला. असं तर नाही लागली नाही माई. मान खाली वाटते होती माई. मला होतं वाटलंय. वाटते काय काय गोष्टी वाटणार का? वाटते, वाटणाऱ्या गोष्टी राहतात काही काही, पण नसत्या. असत्यात पण नसत्यात. चलूया. वास्तुशांती रावणाने केली आणि शंकर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. शंकरानं म्हटलं, महाराज आता तुम्हाला दक्षिणा काय देऊ सांगा. वास्तुशांती केल्यावर दक्षिणा देवा, कीर्तन केल्यावर दक्षिणा देवा. रिकाम्या हातात कोणी महाराजाच्या पाया पडू नये, कोणी पडू नये. मी सांगा, शास्त्र सांगतो, 10-5, 10-5, 10-5, 50 देऊन पडावा. लई देवा वाटत 100, 200, 500, 1000 बी देवा. नाहीच आम्ही आज आणले नाही म्हणलं तर मला चांदी बी जमती. मी सोनं बी घेतो, माहिती 4 मनी बी घेतो, तसं काय नाही. काय रुसायचा महाराज नको. दक्षिणा दिली पाहिजे. रावणाला दक्षिणा द्यायची होती. महादेवानं विचारलं, काय देऊ? मी खुश आहे. तू मागितलेलं देतो. रावणानं वरदान मागितलं आधी. बघ, पक्क वरदान दे. दिलं वरदान. का ज्या सोन्याच्या नगरीची मी वास्तुशांती केली, ती नगरीच मला द्या म्हणलं. किती हुशार महाराज होई. एवढा हुशार महाराज जर मला काय पटत. वास्तुशांती केल्यावर आमच्यासारख्या घर मागल्यावर तुम्ही कशाला हायशा. हे काय कोणी रावचं पण घर माझ्यासारख्या महाराजांना गेलं तरी बरंच आहे. मी गावात खूप कमारात राहतो. कोण देते? नाही महाराज. रावणासारखा ज्ञानी माणूस नाही. ऐका, रावणाची भक्ती सांगतो तुम्हाला. 1000 कमळ व्हायची होती. 999च कमळ भरली. 1 कमळ कमी पडलं तर रावणानं आपलं एका तलवारीनं शिरकमळ कापून देवाच्या पिंडीवरती वाहिलं. शिरकमळ कापून कुठं वाहिलं? देवाच्या शंकराच्या पिंडीवरती वाहिलं महाराज. आमच्या तुमच्या रोगांवरती काय शिरकमळ
तर ते होईल काय उगा अंगोठा तर व्हावा तुमचा साधी गोष्ट नाही रावणासारखा भक्त होणेच नाही रावण एवढा मोठा भक्त रावण एवढा विद्वान आता रावण श्रीमंत किती बघू 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची 5 कोटी पाषाणाची कोटी घरे तांबे आणि काश्याची एवढी संपत्ती रावणाची चला एक ईट किती किलोची एक ईट ईट हो सोपा प्रश्न आहे तो बाबा सव्वा किलोची असं हो आपलंच माणूस आपल्याला ओळखते काय कामाची सांगणार आहे तुम्ही बैमान आहो सगळे माणूस एक ईट सव्वा किलोची मला सांगा तुम्ही तोळ्याचा भाव किती आता सांगा की हो 60,000 धरायचं द्याच नाही द्याच नाही 60,000 रुपये तोळा छटाकाचे किती ओय झोपले माय गाद्या आणू का गाद्या तुमच्या पाया पडून तुमच्या पोटाला येऊ काय म्हणजे माय तुम्ही काय पोरावर बापू सप्तास तुमच्यासाठी तुम्ही झोपाव मला झोपवू ग थापडून बोलाव तोळ्याची किती 60 एका छटाकाची 3 लाख 100 ग्रामचे 6 लाख रुपये 100 ग्रामचे 6 लाख एका किलोचे 7 लाख सोपा हिशोब सव्वा किलोचे वा 7.5 लाख एका इटाचे 7.5 लाख रुपये असले किती घर होते शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं कळाले की कीर्तन बाबा कळाले की शुद्ध कांचनाची 7 कोटी एका इटाचे 7.5 लाख रुपये तर एक खोली बांधायला किती इटा लागतात एक खोली बांधायला किती इटा बाबा 5,000 इटा 5,000 इटाचे पैसे किती अहो उत्तर सांगायची वाघाच काय फायदे हो 5,000 इटाची खोली कसली होती एवढे माणसं मध्ये झोपत्यात जाऊन त्याला खोली म्हणतात का खोली एका इटाचे पैसे 7.5 लाख रुपये एका खोलीला वीट लागत असेल 1000 ते 1,500 खोलीनुसार तर महाराज संध्याकाळी झोपलं की हिशोब करून मला सकाळ फोन करून सांगा एका खोलीचे किती वाड्याचे किती असले वाडे 7 कोटी होती एवढी श्रीमंती मुंडक कापून टाकील एवढा फक्त महादेवाच्या घराची वास्तुशांती करावा एवढा विद्वान अशा माणसाला सुद्धा मनानं फसविलं सीतेला बघितलं काम जागा झाला आणि महाराज रावणासारख्या राजाचं कुळ नायनाट झालं अजिबात काही शिल्लक राहिलं नाही म्हणून मला सांगतात हे मन फसवाय म्हणून मनाला लागत असतात महाराज नको नको म्हणा गुंतू माया जावी अहो मन रावणाला फसविलं सोडा मज सांगतो तुम्हाला लोकांचं कशाला सांगतो मज सांगतो तुम्हाला मज काय झाले काय बिघडले मज चुकले पटका सुटलाय काय बोलल्या मग तुम्ही वा रे वा ग हो तुमच्या मरून पोटाला जावा माही शपथ बा कोणाची वाईट होई नाही त्याची नका पाया पडतो हो त्याची पाया पडतो मला थोडी बुद्धी येईल काही म्हणून मन अनेकांना फसवणार आहे सगळ्यांनी एकदा भजन कर आपण बघू टाळी टाळीवर टाळी
नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मन फसवाय मनानं अनेकांना फसवलं. आपला विषय तर होता मनानं मला फसवलं. माझं सांगतो, एका दिवशी उन्हाळ्याच्या दिवसात मला कीर्तनाला यायचं एक गुळवाटी आली घरी. घरच्या घराला लग्न. मी म्हणलो मला कीर्तनाला जायचं, तुम्ही सगळे लग्नाला जा. सगळे लग्नाला गेले, मी घरी राहिलो दादा. संध्याकाळी 4 वाजता मला कीर्तनाला निघायचं. फोन आला, काय भाऊ पोट दुखू राहिले का तुझं? अरे दादा पोट दुखू राहिले, पोट सूड उठले. कीर्तनात कसं बसाव एवढं तर कळावं की नाही? आराम बसाव. आता माणसं कसली झाली दादा, दुनियात बिघडून गेली. एक माणूस नायगावच्या बाजारात गेलो. तुम्हाला बाजार कोणता जवळ आहे? नायगावची. नायगावच्या बाजारात गेलो. बाजारात जाऊन एक बाई जाम ऐकत होती. तिच्या टोपल्यातले एक जाम घेऊन पळालो. बाई म्हणजे टोपलं जाऊ म्हणजे यार सोडीच नांबली. आता त्याच्या मागेच पडली बाई. जाऊन त्याचं शरड धरली. चप्पल घेऊन खन 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 चप्पल तुझे कोण हाणली. कुणाला? जाम घेऊन पळला त्याला. लोक म्हणले काय भाऊ 5 रुपयाच्या दामासाठी बाईचा मार चपलीनं खालास. माझं काय केलं म्हणा, तिचीच चप्पल तुटली. असली आता किती बी चुकलं तर आंघोळ झाली म्हणाल्या. आंघोळ झाली भाऊ. चला विषय कुठचा होता? सगळे लग्नाला निघता घरी. संध्याकाळी कीर्तनाला निघायचं 4 वाजता. कपडे घालून कीर्तनाला निघालो. ते दारात बांधलेलं वगारू आठ केला. मी म्हणलो हे मरती उठवलो. ते म्हणजे यार 10 वाजतील रात्रची. तोपर्यंत ती उपाशी मरण. त्याला सोडलो. त्याच्या माईला ते वगारू पिऊन आले. मी गप बसलो बघायला. मजेतलं मन म्हणाले बैमाना वगार दूध पिऊन चले दूध काढ. मला दूध काढून माहीत नाही. मी म्हणलो आपल्याला दूध काढून माहित नाही काय नाही, पिऊ जा. बैमाना वगाराला दूध नाही होते काढ. जमना जमना ते का आहे माणसाला. एवढं बोलल्यावर हा मन म्हणाले माहिती. एवढं तुम्हाला कळत नाही, बक्कळ झालं मला. माझं शेंडीहून पाणी गेलं एवढं कळतं तुमच्या. हा मन म्हणाले मन. तांब्या घेऊन चरवी घेऊन पाणी घेऊन म्हशीच्या जवळ जाऊन पाठीवर हात मारून खाली बसल्याबरोबर म्हशीनं फाड म्हणला टाकतो. तांब्या एकीकोड चरवी एकीकोड मी तिसरी कोड. मी म्हणलो छे छे. थोबाड फुटता फुटता राहिले. 10-12 कीर्तन बोलत होते म्हणून थोबाड फुटल्यावर बरं झालं वाचलो. अजून जाऊन बसलो. बसल्यावर पुन्हा मन म्हणाले बैमाना दूध पिऊन चले काढ. मी म्हणलो थोबाड फुटलं होतं. ए मानव खरं ओळखली नसर म्हैस काढ. पुन्हा जाऊन बसलो. पुन्हा रात हाणली. मी विचार केलो म्हशीला बाजारातून आणलो मी. चारा आणतो मी. पाणी पाजितो मी. पेंडाचं पोतं आणतो मी. पेंड येतो मी. दूध का मला देत नसल. एवढा विचार आल्यावर डोक्यात विचार आला म्हैस एक हाती. रोज दूध काढते आमच्या घरची. धोत्राला बघून देत नसेल म्हणून
होत चला. आता तर कोणाला बसाव की बसाव की नाही मजासारख्या महाराजांनी मधल्या घरात जाऊन धोतर काढून साडी नेसून पडून पदर घेऊन तोड बघली तर दैना म्हणून तेव्हा म्हशीनं दूध दिली गिर मामा. माझ्या घरी खोटाच नाही गिर मामाला माहित आहे. मी जन्मत तसं तुम्हाला तुमच्या मनानं फसविलं की नाही. खरं काढलं असं वाटलंय तुम्हाला. तुमच्या गावात किती जण काढलेत मला सांगा. मी बघलेलं सांगलो रावसापती लई लोक आहेत असले मी सुलतान. अनेकांचं मन फसवित महाराज. मनानं नाथाला फसविलं, मनानं रेणुका मातेला फसविलं, मनानं इंद्राला, चंद्राला, शंभू महादेवाला, विष्णू देवाला सुद्धा मनानं फसविलं. मन फसवाय म्हणून मनाच्या पाठीमागे जाऊ नका. भगवान परमात्म्याचं भजन करा. हे जर भजन करायचं जर तुम्हाला आता कळलं नाही तर कधीच कळणार नाही. म्हणतात ना हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, लोकांनी तुकोबांना म्हटलं काळ काय करील अभंगाचा दुसऱ्या चरणा.
महाराज सांगतात काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबा माया आणि बाप सुद्धा सोडवीत नाही. काळानं उडी घातली का काळ आपला घास घेतो आणि त्या काळाच्या कचाट्यातून आम्हाला कोणीच सोडवित नाही. कारण काळाच्या कचाट्यातून आतापर्यंत कुणाला सुटता आलं नाही. या काळाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला पण अनेकांना सुटता आलं नाही. महाराज म्हणतात काळ कुणालाही नेऊ शकतो. काळाच्या कचाट्यातून देवाला सुद्धा राहता आलं. या सृष्टीचा नियम आहे. येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. महाराज सांगतात तिथं अवतारांना सुद्धा राहता आलं नाही. तिथं आमचं आणि तुमचं तर सोडा पण जीवनामध्ये माणसानं काळावरती विजय मिळविला पाहिजे. काळ कधी उडी घालील सांगता येत नाही. काळ कधी आपल्याला नेईल सांगता येत नाही. देह पाण्यावरचा बुडबुडा जाईल लयाला कधी जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून काळ आमचा घास घेईल हे आम्हाला माहित आहे. काळ घास घेण्याच्या आधी आम्ही सावध झालं पाहिजे महाराज. आणि तुम्ही जर सावध झालं नाही ना तर आमचा तुमचा उद्धार होऊ शकत नाही. जीवनाच्या उद्धारासाठी सावधता सगळ्यात महत्वाची आहे. म्हणतात ना महाराज सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध होणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आम्ही जीवनामध्ये सावध झालं पाहिजे. संत महात्मे आम्हा तुम्हाला सावध करतात महाराज. कारण जीवनामध्ये सावधानता आम्हा तुम्हाला प्राप्त झाली नाही का मग जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून सावधान होणं महत्वाचं आहे. आम्ही तुम्ही चेतन अवस्थेमध्ये राहणं महत्वाचं आहे. आम्ही तुम्ही आयुष्यामध्ये जर झोपलो आम्हा तुम्हाला जर आयुष्यामध्ये झोप लागली तर विषय संपला. पण आम्ही तुम्ही झोपता कामा नाही. कुठं आयुष्यामध्ये आम्ही तुम्ही चेतनावस्थेमध्ये असलं पाहिजे. जीवनाच्या उद्धारासाठी भगवान परमात्मा तुमचा उद्धार करतो त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. सगळ्यांनी एकदा हातावरती करून भजन करायचं. चला पाठीमागे बसलेले इकडचे या पट्ट्यावरचे सगळेजण हातावरती करा. पुढचे चला बाबा आपल्या पार्टीच्या माणसाला सुद्धा हातावरी करावं. वा सगळ्यांना असं बाबा कशी बघा आमचे काय असं नाही असंच राहू दे. आम्ही नका जाऊन चहा पिऊन येते. मला इथून दिसून आलं सगळं. तुम्ही बैमानी करून तिकडे गोळा लागला नाही पण मला चट दिसून आलंय. मी मेलेली माणसं ओळखी तुझी तिथं काय ननुसा मला जाऊ काही असंच म्हणलो एका गावात गिरू मामा मेलेली माणसं म्हणून ओळखीतो म्हणल्यावरती मेलेले 3 टपर आणले माझ्या दोस्त्याची माझ्या अंगावर चालू होती. मी म्हणलो देवा आता काय करा मेलेले टपर कसं ओळखू म्हणलो. मी आता वजनात म्हणलो 3 काड्या ठेवल्या एवढं गवताच्या तर काय तर करणार ती सोंग केल्यावर सपादनी गवताची काडी त्या टपराच्या कानातून घातलो. कानात मोगराजी मामा ते तिकडच्या कानातून निघाली. मी म्हणलो हे ऐकून गेले सोडून देत गेले. बराबर होय महाराज म्हणले. मी म्हणलो साधलं. दुसऱ्या टपराच्या कानातून काडी आपल्यावर तोंडातून निघाली. मी म्हणलो हे ऐकीत गेलंय गाव सगळं भापणत गेलंय.
महाराज बरोबर ओळखील्या बघा म्हणले. मी म्हणलो देवा आता एक टप्पर राहिले, एवढं तरी हिशोबान घटलं तर मी महाराजच झालो म्हणलो आता वनीला. त्याच्या कानातून काडी घातलो राव सपट, ते कुठूनच निघाल नाही. मी म्हणलो हे ऐकीत गेलंय, डोक्यात पक्क धरीत गेलंय, महाराज बरोबर आहे म्हणले. तेव्हापासून मी मेलेले टप्पर ओळखून आला. जिथे तो उगं उगं ओळखीतो मी. महाराज तू गो बराय सांगतात काय आमच्यावरती घाला घालणार आहे. काळानं घाला घातला का मला कुणीच सोडवीत नाही. अभंगाच्या तिसऱ्याच्या कुणीच म्हणत नाही मी आहो तुला म्हणून. आपल्यालाच जावं लागतं. आपल्यावरती वेळ आली तर आपल्या नावचं दुसरं कुणी जात कुणी जात नाही. महाराज स्वतःवर आलेली वेळ स्वतःलाच निभावून न्यावी लागते आहे. नवीन नवीन लग्न झालं, 4-6 महिने लग्न होऊन या ऍक्सिडेंट मध्ये पोरगं गेलं. पोराची माती चालू झाली, काढी लावला, अग्नी डाग दिला.
6 महिन्यात लग्न झाली, पोरगी रडायला लागली. सोडा म्हणजे आता मला राहून काय करायचं, मी जातो याच्याच नाही. लोक तिला मागे वळले. मी म्हणू बेशक सोडा. लोक म्हणजे महाराज येडे आव काय, पडल जाईल, मरून जाईल, पट्टा जायचा. पण असं सोडा, झटका मारला की सोडा म्हणलो. भागी ओढायचं नाही, सोडता तुम्ही असं मला सोडा म्हणून झटका मारल्याबरोबर म्हणजे सोडले. सोडल्यावर अशी गप्प शरणाजवळ गेली. मूग धावल्यावर मी आलोय. जाळाची वाफ लागल्याबरोबर फिरली. मी म्हणलो मरतो म्हणलीस की, उग कसं मरावं वाटते म्हणली. लोकांच्या पुढं बोलणं वेगळं, पण सत्य परिस्थितीमध्ये आपल्यासोबत कुणीच येत नाही. विचार करा. सोडविना राजा, देशीचा चौधरी, अनेक सोयरे भले भले, कुणी सोडवित नाही. तुमच्या डोक्यातून काढा माझी पोरगी, माझं पोरग, माझं घर, माझं शेत, माझं दार काढा डोक्यातून. सोडवित नाही महाराज कुणीच. स्वतःलाच बघावं लागतं. कुणाला तर असा पाणी जित्यानं कोणी पोचणार. जित्यानं खोटा आहे बाबा, माझं खोटा आहे का, पोचना तो. जित्यानं 12 पोरं असणाऱ्याला भाकरी करून खावं लागलं नाही. आता 12 पोरं असणाऱ्या म्हाताऱ्याला भाकरी करून खायची वेळ. का म्हणता तुम्ही कोणी सोडविल म्हणून? सोडवीत नाही. या जगतामध्ये सोडविणारा एकच आहे, भगवान परमात्मा. अभंगाच्या उत्तरार्धात Oh
भगवान परमात्मा तुला सोडवतो, तोच जीवाची सोडवण करतो, तोच जीवाला नित्यमुक्तीपर्यंत नेऊन पोचवतो. म्हणता येतं सुखे विनिज लोगा शून्य सारुणी कीर्ती त्रिकुट शिखरी गा दान मिळे आईते. यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा, चक्रपाणीनं देवानं कृपा केली, सोडवण केली तर तो दिवस गोड होतो. स्थिती प्राप्त होते. मी तो पण जाऊ दे दुरी एकची गोंगडी पांगरू हरी. स्थिती प्राप्त होते आणि स्वतः आपला जीव त्या भगवान परमात्म्यामध्ये विलीन होतो. दुजे पण उरत नाही महाराज, त्याच्याशी समरस होतो जीव, समरस. म्हणून जीवाला भगवान परमात्माच तारतो, त्याच्याशिवाय या जीवाला कुणीच तारीत नाही, कुणीच. म्हणून भगवान परमात्म्याचं भजन करून तुमच्या जीवाचा उद्धार करून घ्या. एवढाच उपदेश तुकोबारे या अभंगाद्वारे करतात. तुकोबारे म्हणतात का जीवनामध्ये तुम्हाला तो भगवान परमात्माच सोडणार आहे. म्हणून जीवन उद्धाराची साधना म्हणजे भगवंताचं नाम आहे, त्याच्या नामाचं स्मरण करा. ज्ञानेश्वर